आता बंड्याचा फोन नाही लागला तर कमलेशशी बोलणार कसं मी? एक मिनिट. ये बस आई. बस. ऋषी, काल रात्री आपलं जे बोलणं झालं त्याच्यावर तू विचार केलाच असेल. तसंही माझं मत त्या विषयावर ठाम आहे. तू कमळीचा विचार पूर्णपणे सोडायचास. तिच्याबद्दल या घरात बोलायचं नाही. मी तुला काल खूप स्पष्टपणे सांगून झालंय की मी आता लहान नाहीये. माझे निर्णय मी घेऊ शकतो आणि मी मला हवं तेच करणार आहे. का असं वागतोयस ऋषी? मी तुला इतक्या वेळा समजावून झालं. तुला का कळत नाहीये, का पटत नाहीये माझं म्हणणं? इतके प्रोजेक्ट्स घेतलेस ना हातात, मग फोकस कर ना त्याच्यावर. कामाकडे लक्ष दे. मी आहे ना. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आई तुझं अगदी बरोबर आहे. म्हणजे आपल्या कंपनीचे एवढे प्रोजेक्ट्स आहेत, इतका मोठा वर्कलोड आहे. ऋषीला जर का काही मदत लागली तर मी आहे ना. असं मला मदत नकोय तुझी. ऋषी अरे काय बोलतोयस तू? माझं आणि तिचं सुरू आहे ना, गप्प बस. ऋषी, फॉरगेट इट. अरे मी आहे म्हणून बिझनेसचं चाललंय सगळं, नाहीतर काय होणार आहे कोणास ठाऊक. याला इतकं समजावून सुद्धा खरं काय आहे ते याच्या लक्षात येत नाहीये. मला आता भीती वाटते या कमळीच्या नादाला लागून ऋषी मला तर विसरून नाही ना जाणार. आई, खूप विचार नको करूस. आता थोड्या वेळातच आपण कोल्हापूरला पोहोचू. कमलीला भेटल्याशिवाय काय माझ्या मनाला शांतता मिळणार नाहीये. काय झालंय माहिती नाही. गेले 2 दिवस खूपच अस्वस्थ वाटते रे. ठीक असेल ना ती पोर? आई अगं ठीकच असेल ती. कमळीला ओळखतेस ना तू, स्ट्रॉंग मुलगी आहे. आता आपण थोड्या वेळातच पोहोचू, मग भेटेलच तुला. तिला समजवेन मी. मुंबईला परत घेऊन जाऊ तिला. नाही ऐकलं ना तर चांगली रागवेन तिला. स्वतःच्या शिक्षणाची काळजी नाही हिला. आई मी तर म्हणतो भेटल्यानंतर 2 धपाटेच घाल तिला आणि परत मुंबईला घेऊन जा. राजन, मला वाटतं आपण तिच्या आईला सुद्धा मुंबईला घेऊन जाऊ. दोघेही राहतील आपल्याकडे. काय